खूप दिवसापासून एक टर्म आपण सगळे ऐकतोय, पेट्रोडॉलर. तुम्हाला पण प्रश्न पडलाय का, की हा नेमका पेट्रोडॉलर आहे तरी काय? तर चला आपण जाणून घेऊ. मी हिस्ट्रीमध्ये जाऊन बघितलं, की या पेट्रोडॉलरची सुरुवात कशी झाली. तर ॲक्च्युअली याची सुरुवात 1944 मध्ये झाली. जेव्हा वर्ल्ड वॉर II संपलं आणि अख्ख्या युरोपियन कंट्रीज ह्या पूर्ण नष्ट झालेल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांना फायनान्शियल असिस्टन्स प्लस त्यांना मेडिकल असिस्टन्स, त्यांना इन्फ्रा डेव्हलप करायसाठीचा असिस्टन्स आणि खूप साऱ्या FMCG प्रोडक्ट्सची गरज होती. त्यावेळेस युएसने तिथे डील केलं, की आम्ही तुम्हाला हे सगळं प्रोव्हाइड करू, पण त्या बदल्यात तुम्ही US डॉलर जो आहे तो ॲज अ तुमची ग्लोबल करन्सी म्हणून यूज करायला सुरुवात कराल आणि त्याच्या मोबदल्यात आम्ही जेवढे US डॉलर प्रिंट करू तेवढ्या वर्थचं गोल्ड आम्ही आमच्याकडे मेंटेन करू कायम. पण कालांतराने युएसला असं जाणायला लागलं, की हा जो नियम आपण बनवून घेतला हा खूप अवघड होत चाललाय जसं गोल्डच्या किमती वाढतायत. म्हणून 1971 मध्ये त्यावेळेसचे युएसचे प्रेसिडेंट रिचर्ड निक्सन यांनी हा रूल डिमॉलिश केला आणि त्यावेळेस मग परत सगळ्या कंट्रीज हा विचार करायला लागल्या, की आता US डॉलरचं जे ग्लोबल करन्सी म्हणून स्टेटस आहे त्याऐवजी आपण आपल्याच करन्सीमध्ये ट्रेड करायला सुरुवात करू. आणि युएसला 30 वर्षांमध्ये याची एवढी सवय होऊन गेली होती की ज्यांना ते व्हायला नको होतं. 1974 मध्ये युएसने सौदी अरेबियासोबत एक डील केली. त्यात त्यांनी सांगितलं, की आम्ही तुम्हाला कम्प्लीट मिलिटरी डिफेन्स प्रोव्हाइड करू, पण तुम्हाला जे काय क्रूड ऑइल तुम्ही सेल कराल इतर कंट्रीजला ते तुम्ही फक्त आणि फक्त US डॉलर टर्म्समध्येच सेल करायचं आणि जो तुम्हाला येणारा प्रॉफिट असेल तो तुम्ही 100% US ट्रेजरीजमध्ये इन्व्हेस्ट करायचा. यामुळे युएसला तो पैसा वापरायला पण मिळाला आणि त्यांचं जे ग्लोबल करन्सी म्हणून स्टेटस होतं ते मेंटेन झालं आणि अशा पद्धतीने पेट्रोडॉलर ही टर्म इव्हॉल्व्ह झाली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आम्हाला नक्की फॉलो करा. Investments in securities markets and mutual funds are subject to market risks. Please read all scheme-related and statutory documents carefully before investing. Past performance is not indicative of future results, and we do not guarantee or assure any returns on investments.